पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. साडे जमलेल्या माझ्या प्रिय बंधू बहिणी, आपण तिसऱ्या रविवारमध्ये प्रायश्चित्त काळात प्रवेश केलेला आहे. आजच्या शुभ वर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त जिवंत दराचा पाणी शंभरोणी स्त्रीला देत असतो. व जिवंत दराचा पाणी आपल्या सर्वांना मिळावं आणि सार्वकालिक जीवन आपल्या प्रत्येकाला इथे प्राप्त व्हावं म्हणून या पवित्र मिसावर आपण विशेष प्रार्थना करूया. पवित्र रहस्य साजरे करण्यासाठी आपण पात्र ठरावे. क्षणभर शांत राहून आपल्या सर्व पापांची आपण आठवण करूया आणि परमेश्वराकडे म्हणजे प्रांजळपणे कबुली देऊया. सर्वजण एकत्र एका आवाजात सर्व शक्तिमान परमेश्वराचा वर्तमान बंधू भगिनी जवळ मी कबूल करतो की कल्पना आणि शब्दाने उत्तरी व नैगरी मी फार पापी केली आहे. माझा फार मोठा प्रेत्य कुमारी धन्य मरिया सर्व देवदूत व सर्व संत यांना वर्तमान बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ प्रभू परमेश्वर आम्हा सर्वावर दया, आमच्या सर्व अपराधांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे हो. हे परमेश्वरा, सर्व चांगुलपणाच्या दयेच्या उगमात्मा प्रार्थना, उपवास व दानधर्म यांच्या सामर्थ्याने पापावर विजय मिळविण्यास शिकविलेस. आमच्या दुर्बलतेमुळे आम्ही जेव्हा निराश होतो तेव्हा तुझ्या दयेवरील आमच्या श्रद्धा ढळू देऊ नकोस. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन. इस्रायल लोकांना पाण्याची तहान लागली तेव्हा ते कुरकुर करून मोशेला म्हणाले, आम्हास आमच्या मुलांना व आमच्या गुराढोरास तहानलेले मारून टाकण्यास तू आम्हाला इजिप्त देशातून बाहेर काढलेस काय? मोशेने परमेश्वराचा धावा करून म्हटले, ह्या लोकांकरिता मी काय करावे? ते तर मला बहुतेक दगडमार करायला तयार झाले आहे. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायलातील काही वडील माणसे बरोबर घेऊन व नाईल नदीवर आपली काठी हाती घेऊन लोकांच्या पुढे झाले. पहा, होरेब पर्वतावरील एका खडकावर मी तुझ्यापुढे उभा राहील. तू त्या खडकावर काठी आपट, त्यातून पाणी निघेल आणि ते हे लोक पितील.
मोशेने इस्रायलच्या वडिलांदेखत तसे केले. मोशेने त्या ठिकाणचे नाव मस्सा म्हणजे परीक्षा आणि मरीब म्हणजे कलह असे ठेवले, कारण इस्रायल लोकांनी तेथे कलह केला आणि परमेश्वर आम्हामध्ये आहे किंवा नाही असे सांगून परमेश्वराची परीक्षा पाहिली. हा प्रभूचा शब्द आहे. पौलाची उत्तरास पत्र हातून घेतलेले वाचन. आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत, म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान पाहतो. आशा लाजवीत नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. आपण दुर्बल असतानाच ख्रिस्त सुबी अपंगांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरुद्ध, चांगल्या मनुष्यासाठी मरणास कदाचित कोणी धाडस करेल, परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. हा प्रभूचा शब्द आहे. So
हे प्रभू, तू खरोखर जगाचा तारणार आहेस. मला कधीही तहान लागू नये म्हणून जिवंत पाणी मला दे. प्रभू तुम्हाबरोबर असो. योहान लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू शोमरोन मधून सुखार नावाच्या नगरात आला. ते याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ होते. तिथे याकोबाचा झरा होता. चालून चालून दमलेला येशू तसाच त्या झऱ्यावर बसला. तेव्हा सुमारे 6वा तास होता. तेथे शोमरोनची एक स्त्री पाणी काढायला आली होती. तिला येशू म्हणाला, मला प्यायला पाणी दे. कारण त्याचे शिष्य अन्न विकत घ्यावयास नगरात गेले होते. तेव्हा शोमरोनी स्त्री त्याला म्हणाली, आपण यहुदी असता माझ्याकडे शोमरोनी स्त्रीजवळ प्यावयास पाणी मागता हे कसे? कारण यहुदी शोमरोनी लोकांबरोबर संबंध ठेवत नसतात. येशूने तिला उत्तर दिले, देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यायला पाणी दे असे तुला म्हणणारा कोण आहे हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज, पाणी काढावयास आपल्याजवळ ओहरा नाही. विहीर तर खोल आहे, तर मग जिवंत पाणी आपल्याजवळ कुठून येणार? आमचा पूर्वज याकोब याने ही विहीर आम्हाला दिली आहे. तो स्वतः व त्याची मुलं आणि त्याची गुरंढोरं ह्याच विहिरीचे पाणी पित असत. त्याच्यापेक्षा आपण मोठे आहात काय? येशूने तिला उत्तर दिले, जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु मी देईन ते पाणी कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उफळत्या पाण्याचा झरा असे होईल. तिसरी त्याला म्हणाली, महाराज, मला तहान लागू नये व पाणी काढावयास येथवर येणे भाग पाडू नये म्हणून मला ते पाणी द्या. येशू तिला म्हणाला, तू जाऊन आपल्या पतीला बोलव. ती म्हणाली, मला नवरा नाही. येशूने तिला म्हटले, मला नवरा नाही हे तू ठीक बोललीस, कारण तुला 5 नवरे आहेत आणि आता जो तुझ्याबरोबर आहे तो तुझा नवरा नाही. हे तू खरे सांगितलेस. तिसरी त्याला म्हणाली, महाराज, आपण संदेश आहात हे आता मला समजते. आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि आता तुम्ही म्हणता की जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान येरुशलेमेत नाही. येशूने तिला म्हटले, आई, तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर व येरुशलेमेतही करणार नाही अशी वेळ येत आहे. हे माझे खरे माना. तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता. आम्हाला ठाऊक नाही अशाची आम्ही उपासना करतो, कारण यहुदियातूनच तारण आहे. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील. अशी वेळ येत आहे किंबहुना आलीच आहे, कारण आपले उपासक असे असावे अशी पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. तिसरी त्याला म्हणाली, मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे हे मला ठाऊक आहे. तो आल्यावर आम्हाला सर्व गोष्टी सांगेल. येशूने तिला म्हटले, जो तुझ्याबरोबर बोलत आहे तोच तो आहे. इतक्यात शिष्य आले आणि तो एका स्त्री बरोबर बोलत आहे याचे त्यांना आश्चर्य वाटले. तरी पण आपण काय विचारत आहात किंवा आपण तिच्याबरोबर का बोलत आहात असे कोणी म्हटले नाही. ती स्त्री तर आपली घागर तिथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली, चला, मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले त्या मनुष्याला पहा, तोच ख्रिस्त आहे. तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे गेले. मी केलेले सर्व काही त्याने मला सांगितले अशी साक्ष देणाऱ्या त्या स्त्रीच्या बोलण्यावरून
त्या नगरातील पुष्कळ शोभरुनी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. म्हणून शोभरुनी त्याच्याजवळ आल्यावर त्यांनी त्याला आपल्या इथे राहण्याची विनंती केली. प्रभूची शुभ वर्तमान. आपण आपल्यापैकी बरेच जण बँकेचे खातेदार आहात, काही शेअर होल्डर आहेत, काही लाडक्या बहिणी आहेत, सरकारच्या लाडक्या बहिणी योजनेचे लाभार्थी आहेत, सरकारच्या कृपेने त्यांना ते फायदा मिळत आहे. पण हे करण्यासाठी अधूनमधून आपल्याला मेसेज येतो बँकेतून किंवा लाडक्या बहिणीला KYC करा, बरोबर ना? KYC म्हणजे काय? स्क्रीनवर आहे. KYC म्हणजे नो युअर कस्टमर. बँकेला जाणून घ्यायचं आहे आमचे ग्राहक कोण आहेत, कुठे राहतात, त्यांचं नाव काय आहे, त्यांचा पत्ता काय आहे, त्यांचं आधार कार्ड काय आहे, ते लिंक केलेलं आहे का. आणि म्हणून KYC साठी तुम्हाला ते सातत्याने फोनवर आठवण करून देत असतात. आजच्या शुभ वर्तमानात ती बाई शोभरुनी बाई, तिला पण KYC करायला सांगितलेलं आहे. आता तिचं KYC काय आहे ते आपण बघूया. नो यू आर क्राइस्ट. आपल्याला येशूची ओळख कोणती आहे? आपल्याला येशूची ओळख केवळ मी ख्रिस्ती कुटुंबात जन्मलेलो आहे, माझा बाप्तिस्मा झालेला आहे, मी प्रार्थनेला जातो, मिसाला जातो, अशी वरवरची ओळख आहे का? जेमतेम ओळख आहे का? जुजबी ओळख आहे का? येशू माझा कोण आहे नेमका? मित्र आहे, जीवलग मित्र आहे, की माझा सखा सोबती आहे, की माझा तारणारा आहे, की माझा मसीहा आहे? आपल्याला कशा पद्धतीची ओळख झालेली आहे? आपण तर 350-400 वर्षाचे ख्रिस्ती आहोत, त्यामुळे आपल्याला कशी ओळख झाली पाहिजे? आणि आजच्या या शुभ वर्तमानामध्ये येशूला अधिक जवळ जाणून घेण्यासाठी त्या प्रभू येशू ख्रिस्तात आणि त्या शोभरुनी स्त्री यांच्याबरोबर झालेला संबंध अधोरेखित करत आहे. प्राचीन काळाच्या पहिल्या रविवारी आपण बघितलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्ता आणि सैतानाबरोबर झालेले संवाद, आणि त्यावेळेला शास्त्राचा आधार घेऊन प्रभू सांगत आहे की मनुष्य केवळ भाकरीवर जगत नाही, तर परमेश्वराच्या वचनावर जगत आहे. प्राचीन काळातल्या दुसऱ्या रविवारी म्हणजे मागच्या रविवारी रूपांतराच्या वेळेला आपण ऐकलेलं आहे की आकाशातून वाणी होते, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्या ठाई मी संतुष्ट आहे, याची तुम्ही ऐका. आणि आजची सेंट्रल थीम आहे की ह्याला तुम्ही ओळखा. हा आपला मसीहा आहे, हा तारणारा आहे, याची ओळख आपल्याला कशी आहे? आणि जवळून ओळख व्हावी, आपल्याला ओळख आहे पण दुसरी ओळख आहे. म्हणून हा आता प्रायश्चित्त काळ आहे. म्हणून या प्रायश्चित्त काळात अधिक भर आपण प्रार्थनेवर, तपसाधना, रिट्रीट, दिवसाच्या वाटेची भक्ती यावर का देतो की प्रभूची आपल्याला चांगली ओळख व्हावी. कारण आपण प्रभूचे आहोत. ज्या शुभवर्तमानात ज्या बाईला ओळख झाली ती यहुदी नव्हती, ती शोभरुनी होती. ती बाई भर दुपारी पाणी काढण्यासाठी तिथे आली होती आणि ती परंपरेप्रमाणे आली होती. प्रिय मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्ता देखील दुपारची प्रहर आहे, थकला भागलेला आहे, त्याला तहान लागलेली आहे आणि तो देखील पूर्ण माणूस होता आणि पूर्ण देव होता. मग मानवी स्वभावाप्रमाणे तो पाणी मागण्यासाठी त्या बाईकडे जात आहे. आणि ती बाई सांगत आहे सुरुवातीलाच की तुम्ही यहुदी आहात आणि आम्ही शोभरुनी आहोत. शोभरुनी हे जरा कनिष्ठ जातीतले आणि यहुदी हे उच्च कुळातले, वरिष्ठ जातीतले. आणि यहुदी आणि शोभरुनी यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा संबंध नव्हता त्यावेळेला. किंबहुना यहुदी हे जणू काही परमेश्वराचे निवडलेले होते आणि शोभरुनी हे परराष्ट्रीय, बिगर यहुदी या गटामध्ये म्हणत होते. आणि त्यामुळे ती बाई येशूला सांगत आहे की तुम्ही यहुदी आहात, उच्च कुळातले आहात, आम्ही शोभरुनी, माझ्याकडे तुम्ही पाणी मागता हे कसे? आणि मग त्याच संधीचा फायदा घेऊन प्रभू येशू ख्रिस्ता तिकडच्या तिकडे तिचा संडे क्लास घेत आहे. जणू काही थोडीशी थिओलॉजी संवादाद्वारे तिचं अज्ञानाद्वारे तिला खऱ्या येशूची ओळख तिथेच देत आहे. मग त्या दोघांचा जो संवाद सुरू झालेला आहे तो संवाद जात आहे. सुरुवातीला ती बाई येशूला यहुदी म्हणत आहे, पुढे संवाद चालू असता असता महाराज म्हणत आहे, पुढच्या संवादात ती मसीहा म्हणत आहे, चौथ्या संवादात ती संदेशला म्हणत आहे
आणि 5व्या संवादात ती तारणारा म्हणत आहे. हे टप्पे लक्षात घ्या. सुरुवातीला येशूची ओळख तिला कशी आहे, एक यहुदी म्हणून आहे. दुसऱ्या संवादात येशूला महाराज म्हणत आहे. तिसऱ्या संवादात येशूला तारणारा म्हणत आहे. चौथ्या संवादात संदेशकार मसीहा म्हणत आहे. आणि 5व्या संवादामध्ये संदेशता म्हणत आहे. आणि त्यावेळेला मात्र तिकडच्या तिकडे विहिरीवरती घागर तिथे सोडते. तिला जणू काही परमेश्वर भेटल्याचा साक्षात्कार होतो आणि ती पळत गावात जाते आणि सांगते की ज्याची आपण वाट पाहत आहोत, जो मसीहा ज्याच्याविषयी जुन्या शास्त्रामध्ये लिहिलेला आहे, तो मला प्रत्यक्ष भेटलेला आहे, त्याच्याशी मी संवाद केलेला आहे. तिच्याशी संवाद करीत असताना प्रभू येशू ख्रिस्त फक्त त्याची ओळख करून देत नाही, तर त्या बाईच्या जीवनातला फ्लॅशबॅक तिच्या समोर उलगडून सांगत आहे. ती बाई तिचं जीवन जगत होती. शास्त्र सांगत आहे की ती चुकीचं जीवन जगत होती, अनैतिक जीवन जगत होती, दैन मार्गाने प्रेमाचा शोध करत होती. अनेक जण आहेत. ती बाई फक्त बाई नव्हती, ती बाई एक कॅरेक्टर दाखवलेला आहे, एक प्रतीक दाखवलेला आहे. त्या बाईच्या जागेवर पुरुषही असू शकतो की जे चुकीचं जीवन जगतात, मार्ग बहकलेले आहेत, दिशा चुकलेली आहेत. असे अनेक लोक आहेत. त्यापैकीच एक बाई होती. ती आपल्या सगळ्यांची जणू काही प्रतिनिधी आहे की ती चुकलेली आहे, चुकीच्या मार्गाने जात आहे, परंतु ती जीवन जगत आहे, व्यवस्थित आहे. तिला त्याची कोणी जाणीव करून दिलीच नव्हती. प्रभू येशू ख्रिस्त तिला जाणीव करून देत आहे आणि तिच्या अंतर्मनातलं सगळं सांगत आहे. तिला जेव्हा विचारत आहे तुझे पती किती, काय आहे, आणि ते सगळं जेव्हा उलगडून सांगत आहे, तेव्हा तिला जाणीव होते की मी कशा पद्धतीचं जीवन जगत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या अवस्थेतून तिला बाहेर काढत आहे. तिला समजत देखील नाही. तिचं जीवन अंतर्बाह्य बदलत आहे. या सगळी त्या प्रोसेससाठी तिला त्या ठिकाणी तिला संवाद करावा लागलेला आहे. अशाच वेळेला मध्येच त्याचे शिष्य येतात. शिष्य पाणी अन्न आणण्यासाठी जरा दूरवर जातात आणि हे सगळं शांत प्रहर आहे, दुपारची वेळ आहे, विहिरीवर बाई इतकी आहे आणि येशू तिथे आलेला आहे. येशू आणि ती बाई बोलत आहे. शिष्यांच्या मनात काय विचार आले असते ते सांगण्यात आलेलं आहे की शिष्याला थोडा वेळ वाटतं. इतक्या शिष्य आले आणि आपला स्वामी एका स्त्री बरोबर बोलत आहे. त्याला आश्चर्य वाटले, काय बोलत असेल तिच्या बरोबर. शिष्याच्या पोटात फाळ पडला, बापरे, येशू या बाई बरोबर बोलत आहे, आता काहीतरी काय खरं नाही. आपल्याला पण असं वाटते, फादरकडे एखादी बाई बोलायला आली, काउन्सिलिंगला आली, मन मोकळं करायला आली, ज्या काही अडचणी असतील, ज्या काही समस्या असतील, ती बिचारी फादरकडे विश्वासाने येते. पण आपण बघितलं बस सुरुवात झाली आपली, बाई गेली फादरकडे, बोलत होती, असं तसं वेगवेगळे तर्क वितर्क आपल्या मनात येत असतात. पण शिष्याच्या मनातही तसे आले. पण ते येशू त्या अवस्थेतून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. या ठिकाणी आपल्या प्रायश्चित्त काळाच्या या तिसऱ्या रंगावर आपण समजून घेतलं पाहिजे की हे 3 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये ती बाई तिचं जीवन जगत आहे, सर्वसाधारण जीवन. दुसऱ्या टप्प्यात येशूची एंट्री होते तिच्या जीवनात. तिसऱ्या टप्प्यात येशूची एंट्री होत असतानाच ती आडेवेढे घेते. ती सहजासहजी येशूला तिच्या जीवनात प्रवेश करून देत नाही. ती काहीतरी निमित्त सांगते. तुम्ही यहुदी आहात, तुम्हाला कसं पाणी देणार, पाण्यासाठी पोहरा नाही, हे सगळं आडेवेढे घेत असते. म्हणजे निमित्त सांगत असते की येशूला तिच्या जीवनात सुरुवातीला प्रवेश करून देत नाही. आपल्या दैनंदिन जीवनातही असंच आहे. येशूला आपल्या जीवनात प्रवेश करायचा आहे, येशूला आपल्या जीवनाचा फ्लॅशबॅक उलगडून दाखवायचा आहे, येशूला आपल्याला त्या चुकलेल्या अवस्थेतून बाहेर काढायचं आहे. पण आपण पण आडेवेढे घेतो आणि निमित्त सांगतो. आज नको, उद्या जाऊया, इथे कुठे रिट्रीट आहे, तपसाधना आहे, किस्सा आहे, फादरांनी प्रबोधन ठेवलेलं आहे, आज नको, आज मला इथे जायचं आहे, आज पावण्याकडे कार्यक्रम आहे, आज कुठे इथे हा कार्यक्रम आहे, आणि आपण टाळाटाळ करत असतो. प्रभू येशू ख्रिस्त संधी देतो, पण आपण मात्र ते लांबडीवर टाकत असतो. आज नको, उद्या नको, असं जेवढ्या प्रमाणात आपण परमेश्वराचा शोध करत असतो त्यापेक्षा कितीतरी पटीने परमेश्वर आपला शोध करत असतो, कारण आपण त्याची लेकरे आहोत. आणि ह्या ठिकाणी जसा जी शोभरुनी बाई मसीहाचा शोध घेत होती, त्याच्या कितीतरी पटीने येशू तिचा शोध घेत होता.
आपल्या जीवनात हे टप्पे महत्वाचे आहेत. आपण दैनंदिन जीवन जगत असतो. येशूला आपल्या जीवनात प्रवेश करायचा आहे. प्रवेश करण्यासाठी जेव्हा जेव्हा संधी मिळेल, एखादी घटना असेल, एखादी प्रवचन असेल, एखादं तपसाधना असेल, एखादे रिट्रीट असेल, एखादा कन्फेशन असेल, एखादं काउन्सिलिंग असेल, त्याद्वारे किंवा आपलं दैनंदिन बायबल वाचन असेल, त्याद्वारे प्रभू आपल्या जीवनात प्रवेश करू इच्छित आहे. आपण मात्र वेगवेगळे निमित्त न साधता त्या संधीने प्रभूला आपल्या अंतःकरणात प्रवेश करण्यासाठी संधी दिली पाहिजे. आणि अशा वेळेला आपलं जीवन अंतर्बाह्य शुद्ध करण्यासाठी प्रभू मदत करत आहे. आज या शोभरोनी स्त्री जेव्हा प्रभूला पूर्णपणे ओळखते आणि ओळखल्यानंतर ती तिथपर्यंत राहत नाही, तिचा आनंदाला पारावर उडत नाही आणि त्या आनंदाने ज्या ती आली होती पाणी काढण्यासाठी, पण तिला मिळालं जीवनाचं पाणी, लिव्हिंग वॉटर, जिवंत पाणी तिला मिळालं. आणि त्यामुळे ते क्षणभंगूर पाण्यासाठी ती तिथे खाकर वगैरे ठेवली आणि पळत गावात जाऊन लोकांना सांगत आली. आपल्याला देखील जेव्हा असा प्रभूचा अनुभव येतो तेव्हा तो अनुभव आपल्यापुरती सीमित न ठेवता तो इतरांना शेअर करण्यासाठी आपण या शोभरुणी बाईसारखं जीवन जगण्यासाठी आपल्याला आज पाचारण करण्यात येत आहे. आज आपल्याला येशूची ओळख कशी आहे? आज आपल्याला त्या बाईप्रमाणे KYC करायची गरज नाही. नो युअर क्राइस्ट. आपल्याला येशूची ओळख कशी आहे? केवळ आपल्याला जुजवी ओळख आहे का? जेमतेम ओळख आहे का? वरवरची ओळख आहे का? की ख्रिस्त माझ्या जीवनासाठी माझा मसीहा आहे, माझा संदेश आहे, माझा महाराज आहे, की माझा तारणारा आहे. सर्वजण उभे राहून आपला प्रेषितीय विश्वास सांगेगार प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी आमचा उत्पन्न सर्व समर्थ परमेश्वर आणि त्याचा एक पुत्र येशू ख्रिस्त यावर मी विश्वास करतो. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भीत झाला, तुम्हारी मुलीपासून जन्मला, कोणते पिलादाच्या अंबाखाली त्याने दुःख भोगले, तुला कसावर पिळण्यात आले, तो मरण पावला, तुला पूर्णात आली, उतरला, तो तिसऱ्या दिवशी मेल्यानंतर उठला, स्वर्गात चढला आणि तो सर्व समर्थ परमेश्वर पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला. तिथून तो जिवंत आणि मेलेले न्याय करण्यासाठी पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा एकोपा, पापांची क्षमा, त्याचे पुनरुत्थान, सर्व काळाची जीवन यावर माझा विश्वास आहे. आमीन. त्याच विश्वासाने आपण आपल्या सर्व विनंत्या परमेश्वराच्या वेदीवर ठेवूया. प्रतिसाद प्रभू आमची प्रार्थना आहे. प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप लिओ, बिशप थॉमस, धर्मगुरू व्रतस्थ यांना प्रभू येशू प्रत्येक श्रद्धावंतासाठी जिवंत व निर्मळ पाण्याचा झरा आहे हा विश्वास देण्यास पवित्र आत्म्याची कृपा व चांगल्या आरोग्याची देणगी मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. इस्रायल व अमेरिका यांच्या इराणवरील हल्ल्यामुळे मध्य पूर्व परिसरात युद्धमय परिस्थिती निर्माण होऊन मालमत्ता नाशाबरोबर जीवितहानी होत आहे. या देशांच्या राष्ट्रप्रमुखांना त्यांच्यातील अंतर्गत संघर्षावर राजनैतिक मार्गाने व संवादाद्वारे शांततापूर्वक तोडगा काढण्यासाठी पवित्र आत्म्याकडून प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या प्रार्थना, उपवास व नैतिक आधाराद्वारे युद्धमय परिस्थितीचे दुष्परिणाम भोगत असलेल्या मध्य पूर्वेतील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा, तुरंत वैद्यकीय मदत मिळावी, शोकग्रस्तांचे सांत्वन व्हावे, तसेच मरण पावलेल्या लोकांच्या आत्म्यांना शांती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. परिवर्तनाचा अनुभव संपूर्ण गावाला देणाऱ्या शोभरोनी बाईप्रमाणे या प्रायचित्त काळात पश्चातापाद्वारे आपले परिवर्तन करून तो अनुभव इतरांना देण्यास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने सर्व स्त्रियांना परमेश्वराने त्यांच्या विशेष कृपेने संपन्न करावे, त्यांना योग्य ज्ञान मिळावा व चांगल्या आरोग्याची देणगी त्यांना लावावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्रभूच्या सामर्थ्यशाली कृपेने आपल्याला चांगल्या आरोग्याची देणगी लावावी. आजारी व वयोवृद्ध प्रभूच्या कृपेचा स्पर्श व्हावा. दुःखितांचे सांत्वन व्हावे. विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक स्वास्थ्य लाभावे. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहू. आपण आपल्या वैयक्तिक गरजासाठी प्रार्थना करूया. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. तुझे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, आमच्या या समर्पणाचे जरी तू प्रसन्न हो. क्षमेची याचना करणाऱ्या आम्हाला इतरांना क्षमा करण्यास सहाय्य कर. हे प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमच्या अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वराचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पिता सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे हे योग्य व आनंददायक आहे. जेव्हा प्रभू ख्रिस्ताने शंभरोनी स्त्रीकडे पिण्याकरता पाणी सांगितले, तेव्हा श्रद्धेचे वरदान तिच्यासाठी त्याने तयार ठेवले होते. श्रद्धेच्या वरदानाचा तिने स्वीकार करावा म्हणून तिच्या हृदयात त्याने भक्तीची ज्योत प्रज्वलित केली. म्हणून सर्व दूतगणाबरोबर आम्ही तुझ्या अद्भुत सामर्थ्यदायी कृत्याचा आभारदायी स्थानाने गौरवगीत गातो. जय जय
प्रभो तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्याचा तू गम आहे. हे राजा आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर 10 वर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, की आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण याने खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने आपल्या हातात प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या आणि शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची आणि पुनरुत्थानाची स्तुती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करतो आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे आम्ही एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे म्हणतो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या विश्वव्यापी ख्रिस्त सभेची आठवण कर. लिओ आमचे पोप थॉमस आमचे बिशप, सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण आविष्कार करा. जे आमच्या अन्य बंधुभगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महान निद्रा घेत आहे, जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहे, त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्यावर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवास तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताकडे पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ देवपित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमच्या सर्व बापा प्रार्थना जी गायला Thank you.
प्रभू येशू ख्रिस्ता तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पाहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती सदा सर्वदा तुम्हाला असो. आता आपण एकमेकास प्रभू शांती वंदन करूया. हे पहा परमेश्वराचे कोपर, जगाची पापे दूर करणार हे परमेश्वराचं कोपर पहा. या कोपराच्या भोजनास बोलावण्यात आलेले तुम्ही सर्वजण. हे प्रभू, तू माझ्या छताखाली आलीस, हे माझी योग्यता नाही, तो एक शब्द मात्र बोल, हे माझा आत्मा.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही आज सर्व रहस्यामध्ये सहभागी झालो आहोत. सर्वातून उतरलेल्या जिवंत भाकरीची आम्ही पोषण केले आहे. आम्हाला पूर्णपणे पापमुक्त कर, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. गेल्या आठवड्यात आपल्या आयुष्यामध्ये दोन सुंदर उपक्रम धर्मप्रांतीय पातळीवर पार पडले गेले. आजचं दुसरं कलेक्शन आपण संत विन्सेंट पॉल सोसायटीसाठी अर्पण करणार आहोत. सगळं असते दान करा मंडळ. त्यामधील पहिला कार्यक्रम गेल्या रविवारी झाला. संपूर्ण वसई धर्मप्रांतातर्फे संत विन्सेंट पॉलच्या 700 सभासदांसाठी अर्ध्या दिवसाचं तपदिन ते आयोजित केलेलं होतं. धर्मप्रांतीय पातळीवरील आध्यात्मिक सल्लागार फादर बॅप्टिस्ट लोपेस, आपल्या डिनरीचे निर्मळ डिनेचे डीन फादर जॉनी निग्रेल आणि खुद्द बिशप थॉमस डिसोजा या संपूर्ण तपदिनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी होते. आम्ही लोणली फादरांबरोबर आपलं कॅरिस्मॅटिक क्वायर मंडळ आणि संपूर्ण तपदिन एवढा सुंदर झाला. मला अनेक प्रकारे प्रतिक्रिया आल्या. अगदी 15 दिवसाच्या सूचनेवर संपूर्ण आयोजन आपल्या संत विन्सेंट पॉल संघटनेने अगदी चोखपणे त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. सगळे 35 सभासद गिरजीने या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि संपूर्ण वसईवर आपल्या नाटपाटचं नाव प्रथमच या संपूर्ण तपदिनाद्वारे उज्ज्वल केलं. त्याबद्दल मी त्यांना मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. त्याचबरोबर 3 तारखेला रजेच्या दिवशी पुन्हा एकदा संपूर्ण वसईभरातील ज्या ज्या लोकांना प्रार्थना करायची होती या संपूर्ण दिवसाचं प्रार्थनेचं आयोजन आपल्या प्रार्थना संघाने अगदी सुंदरपणे केलेलं होतं. खूप सुंदर अनुभव अनेक लोकांना तिथे घेता आल्या. त्याच्यामध्ये साक्षी होत्या, वेगळी सर्व्हिस होती आणि फादर भूषण कोळी वसई धर्मप्रांताच्या चान्सलरी या डिपार्टमेंटमध्ये काम करतात. त्यांनी 2 सुंदर टॉक PPTद्वारे आपल्या लोकांना दिले आणि अनेक लोकांना प्रार्थनेचा सुंदर अनुभव आलेला आहे. या दोन्ही कार्यक्रमामध्ये द्वारे असं दिसतं की आपण खूप मच्युअर झालेलो आहोत, परिपक्व झालेलो आहोत. फादरांच्या बरोबरीने त्यांच्या मार्गदर्शनाने उत्तम आयोजन आणि नियोजन आपली लोक आता करू शकतात
याची पोचपावती आपल्याला मिळालेली आहे. गॉड ब्लेस. पुढील सूचना आता पाहता येतील. 8 मार्च 2026 प्रायश्चित्त काळातील तिसरा रविवार. आजची उपासना विठाळे गाव परिवाराने केली, त्यांना धन्यवाद. पुढच्या रविवारची उपासना अक्करभाट गाव परिवाराची असेल. ज्येष्ठ नागरिक संघातर्फे 17, 18, 19 एप्रिल रोजी पुणे दर्शन सहलीचं आयोजन केलेलं आहे. एकूण खर्च रुपये 7,000. जाऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावं ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या सभासदाकडे नोंदवायची आहेत. उपवासकालीन गाव मिसा मागच्या आठवड्यात सिकरभाट, भोटेभाट, अक्करभाट, चिंचोली व विठाळे या गावात सुंदररित्या मिसा झाली. उत्तम आयोजन आणि लोकांचं उपस्थिती याबद्दल आयोजक सर्व गाव परिवारांना धन्यवाद. या आठवड्यात मिसा सोमवार घाटी गाव परिवार व मंगळवार अटोळी गाव परिवारामध्ये असतील. सोमवार 9 मार्च महिला दिन साजरा होत आहे. आपल्या पॅरिशमधील सर्व महिलांना, माता भगिनींना या महिला दिनाच्या शुभेच्छा. महिला दिन फक्त एकच दिवस नसावा, तर महिलांचा उचित सन्मान हा दररोज केला जावा. पुरुषांतील एक दिवस पुरुष दिवस देखील ठेवायला पाहिजे. तर आपण तो विचार करू. प्रबोधन प्रतिष्ठानतर्फे उपवास काळात प्रत्येक रविवारी नंदाखाल येथे व्याख्यान आयोजित केलेलं असते. आपल्या त्यासाठी खास आमंत्रण. शनिवार 14 मार्च येत्या शनिवारी आपल्या संडे स्कूलच्या मुलांसाठी आपण पुस्तकाच्या वाटेची भक्ती आयोजित केलेली आहे. या अगोदर अनेक चर्चेसना भेटी दिलेली आहे. यावेळेला आपल्या मुलांना आपण वृद्धाश्रम, अनाथाश्रम, इतर ज्या चर्च संस्था आहेत जिथे सेवाभावी कार्य घडत आहे, आपल्या मुलांना त्यांच्या व्यस्त कामातून थोडेसे ह्या जर संस्था काय करत आहेत त्याची देखील जाणीव व्हावी. आणि म्हणून शनिवारी सकाळी 8 वाजता आपण मुलांना घेऊन जात आहोत. तर फक्त 3री नंतरचे ज्यांचे फर्स्ट कमिजन झालेले आहेत त्याच्यानंतरची ते 9वीपर्यंत ही मुलं या उपक्रमात येऊ शकतात. मुलांनी त्यांची नावं 50 रुपये भरून आपल्या गावात गाव परिवाराचे संडे स्कूलचे टीचर्स आहेत त्यांच्याकडे द्यायचे आहेत मंगळवारपर्यंत. कारण बसची, स्नॅक्सची आणि तुमच्या भोजनाची व्यवस्था करायची आहे. सकाळी ठीक 8 वाजता निघणार आहोत आणि दुपारी 2:30पर्यंत इथे परत येऊ. मुलांची किस्सा या उपक्रमातच असल्यामुळे येत्या शनिवारी संध्याकाळी 5 वाजता मुलांची किस्सा होती ती होणार नाही याची नोंद घ्यावी. आणि पालकांना विनंती आहे की ज्यांनी नावं दिलेली आहेत त्यांनाच येता येईल. येत्या वेळी काही वेळेला बस सुटायची वेळ झालेली आहे आणि कोणीतरी येऊन मुलाला घेऊन येतो, तर तसं कृपया करू नका. आम्ही तसं घेऊ शकत नाही, कारण सगळ्या गोष्टीची नियोजन केलेलं असतं. 19 मार्च आपल्या धर्म प्रांताच्या वतीने कुटुंब मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. वापरी कृपा माता हॉलमध्ये संध्याकाळी 4 ते 6:30 या वेळेत कुटुंबियांना विशेष मार्गदर्शन केलं जाईल. आपल्या पॅरिशमधून जे कपल्स दाम्पत्य या मेळाव्यासाठी जाऊ इच्छितात त्यांनी कुटुंब समितीच्या सभासदाकडे त्याची नावं द्यायची आहे. 12 मार्चला भुईगाव येथे गुरुवारी महिला दिन साजरा केला जात आहे. आपल्या पॅरिशमधील काही महिला जात आहेत. कृपया त्यांनी चर्चवरती 3:30 वाजता जमायचं आहे. बस त्या वेळेला तिथून सुटेल. मागील रविवारचे दान 33,610 झाले. बुधवारचे दान 12,650. शुक्रवारचे दान 15,940. चर्चला अनामिक व्यक्तीकडून देणगी 5,000 रुपये. आणि आज जे आपण हार्मोनियमची पेटी आशीर्वादित केली त्या पेटीसाठी स्वर्गवासी इस्माल व अलेक्स गोन्साल्विस यांच्या स्मरणार्थ लीना डिमेलो यांनी 25,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्यांना धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे ही हार्मोनियम आणण्यासाठी आम्हाला मुंबईला जावं लागलं. मी स्वतः होतो की निवडण्यासाठी. त्यामध्ये तज्ज्ञ व्यक्ती पाहिजे, तर फादर रॉबर्ट गोन्साल्विस हे संपूर्ण दिवस आमच्याबरोबर होते. आणि आपले मोजेस आणि साथिया कार्ने ही आमची टीम आम्ही जाऊन मुंबईला संपूर्ण दिवस मेहनत घेतलेली आहे. तर यासाठी त्यांना धन्यवाद. आणि आपला तबला जो नवीन आणलेला आहे तो आणण्यासाठी आपले किणी यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. त्यांना देखील धन्यवाद. प्रिय मित्रांनो, आपल्या
आपली चर्चची उपासना, चर्चमध्ये उपक्रम, धार्मिक उपक्रम खूप चांगल्या रीतीने होतात. त्याचं आयोजन नियोजन अनेक अन्य धर्मीय लोक बाहेरून जेव्हा बघतात तेव्हा ते खूप अप्रिशिएट करतात की किती शिस्तबद्धरित्या ख्रिस्ती लोक मिसाला येतात, त्यांच्या मिरवणुका, त्यांची प्रार्थना, त्यांचं गायन अगदी शिस्तबद्ध होते आणि ते निश्चितच योग्य आहे, उचित आहे. परंतु त्यामध्ये काहीतरी त्रुटी राहतात आणि ज्या त्रुटी राहतात त्या आपल्याला दुरुस्त केल्या पाहिजे. त्या म्हणजे महत्त्वाचा भाग म्हणजे लग्न सोहळे आले की मुलींचा आणि महिलांचा ड्रेस कोड हा फार गंभीर प्रश्न आहे आणि तो आता धर्मप्रांतीय पातळीवर चर्चेत आलेला आहे. जेव्हा धर्मगुरूंची मीटिंग झाली तेव्हा हा विषय आला होता. जेव्हा डिनरी मीटिंग झाली तेव्हा ही विषय आला होता. मागच्या महिन्यात पॅरिश काउन्सिलची मीटिंग झाली त्यामध्ये हा विषय प्रकर्षाने आला होता की लग्नाच्या वेळेला, सोहळ्याच्या वेळेला आपला ड्रेस कोड असतो आणि विशेषतः चर्चमधला बाहेर कोणता ड्रेस तुम्ही करता तो तुमचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. पिकनिकला, मॉलमध्ये जाताना, शॉपिंगला जाताना, ॲनिव्हर्सरीच्या प्रोग्रामला, लग्नाला तो तुमचा चॉईस आहे. परंतु चर्च हे प्रार्थना करण्याचं ठिकाण आहे. इथे तुम्ही किती महागड्या आणि किती स्टाईलच्या वस्तू घातलेल्या आहेत त्यापेक्षा किती भक्तिभावाने तुम्ही इथे आलेला आहात. तुमचं अंतःकरण येशूला जाणून घ्यायचं आहे. त्याप्रमाणे शोभृलीबाईचं अंतःकरण येशूने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आपल्याला त्यावर प्रयत्न करायचे आहे. धर्मप्रांतीय पातळीवर, ठिकाणी पातळीवर याविषयी प्रबोधन, जागृती सुरू आहे. आपण देखील जागृती करता करता प्रत्यक्ष आपल्याला काय करता येईल का? केवळ जागृती नको तर त्या दृष्टीने आपण पावलं उचलत आहोत की जे भाविक दिसायला येतात ते सगळे भाविक त्यांचं चित्त हे प्रार्थनेवर असावं. त्यांचं लक्ष या वेगवेगळ्या स्टाईलद्वारे विचलित होऊ नये, डिस्टर्ब होऊ नये आणि म्हणून सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहे. अनेक लोक खूप चांगला प्रयत्न करत आहेत, प्रतिसाद देत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. परंतु आता आपण लहान मुलांपासून सुरुवात केलेली आहे. ही संडे स्कूलची मुलं यांना आम्ही सांगितलेलं आहे तुम्ही जेव्हा वाचन करण्यासाठी पुढे या, प्रार्थना करण्यासाठी आणि चर्चमध्ये या तेव्हा तुमच्या डोक्यावर स्काफ असेल, असेल. आज जसे या दोन मुलीने वाचन करण्यासाठी वापरले होते आणि हे काय आपण नवीन चालू करत नाही. हे अगोदर होतं. आपले काही जुनी माणसं सांगतील की मिसाला येताना ते डोक्यावर स्काफ घेत असत आणि मग मिसाला येत असत. मिसा संपल्यानंतर ते परत फोल्ड करून तुम्ही घेऊन जाऊ शकता. जेव्हा सोमवारची प्रार्थना होते तेव्हा आपल्या प्रार्थना संघाचे सभासद विधीवर येताना, देवळात येताना, स्तुती आराधना करताना आपल्या डोक्यावर ते आच्छादन करून देत असत. हे पौलाने करंथीकरास पाठवलेल्या पत्रात सांगितलेलं आहे की मंदिरात येताना, देवळात येताना आपण हे सन्मानाने आलं पाहिजे. ह्याद्वारे आपण काय दाखवतो की मी बाहेर किती मोठा असेल पण देवळात मी जेव्हा डोक्यावर पदर घेतो किंवा डोक्यावर आच्छादितो तेव्हा मी परमेश्वरासमोर नतमस्तक होतो, नम्र होतो, परमेश्वराचा आदर करतो. आणि अन्य धर्माची मंदिरं, देवळं तिथे बघा. तुम्ही अमृतसरला गोल्डन टेम्पलमध्ये गेलात तर तुम्हाला बाहेर ते रुमाल ठेवलेले असतात. ते डोक्याला बांधल्याशिवाय आतमध्ये प्रवेश देत नाही. किंवा इतर कोणत्याही ठिकाणी गेलात तर डोकं व्यवस्थितरित्या आच्छादून गेलं पाहिजे, विशेषतः महिलांसाठी. कारण हे तुमचे केस आणि केसाच्या विविध स्टाईल सगळं सौंदर्याचे प्रतीक आहे आणि ह्याद्वारे भक्तीमध्ये व्यत्यय येऊ नये आणि म्हणून हा आपण उपक्रम चालू करत आहोत. तर आपण ही जी स्काफ आहे ही वेद जरा कशी दाखवून ही आपण खास बनवलेली आहे. ती आपल्या एका कॅथलिक माणसाने बनवलेली आहे. त्याच्यावर पवित्र आत्म्याचं चिन्ह आहे आणि हे आपण आपल्या मुलांना, संडे स्कूलच्या मुलांना आपण देणार आहोत. प्रत्येक मुलांना चर्चच्या वतीने फ्री ऑफ कॉस्ट देणार आहोत. ही मुलं जेव्हा दिसायला येतील तेव्हा आई वडिलांनी काळजी घ्यायची, त्या मुलांना द्यायचं, ते देवळात स्नान घालतील, जाताना परत घेऊन जातील. अशा पद्धतीने हे आपण जणू काही आपण परमेश्वराचा आदर करत आहोत, सन्मान करत आहोत. आपली भक्ती निस्सा अधिक अर्थपूर्ण होण्यासाठी याची मदत होणार आहे. तर हे मुलांपासून आपण सुरुवात केलेली आहे. मुलांनाही आम्ही विनामूल्य देत आहोत. आता मोठ्यांनी पण हे वापरायचं आहे. मोठ्यांनी पण तर मोठ्यांनी देवळात येताना ते प्रत्येकाकडे असावं. काही जणांकडे आहे, काही जणांचं तर भादर आमच्याकडे आहे पण
पण आम्ही कशी सुरुवात करावी, तर आता सुरुवात करायची आहे. ज्याच्याकडे नसतील त्यांनी विकत घ्यायची आहे. याची किंमत फक्त 150 रुपये आहे. तुम्ही नावं द्या तुमच्या गावातून पॅरिश काउन्सिल मेंबर्सकडे, तुमची नावं द्या पॅरिश काउन्सिल मेंबर आम्हाला आकडा देतील, त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला देऊ. आणि हे प्रत्येक महिलेने बाईने अशी स्काफ विकत घ्यायचे, दिसायला येताना हे घेऊन यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपली हा जो उपक्रम आहे त्या उपक्रमात तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. आणि हे अगोदर व्हायचं. आपल्या आया बहिणीने तर खोयरा वापरलेला आहे. मी तर खोयरा सांगत नाही, पण निदान डोक्यावर तरी अशा पद्धतीची स्काफ या पुढे असावी, जेणेकरून तुम्हाला त्यानंतरचे परिणाम दिसतील. आज आपण आपल्या मुलांना सांगत आहोत ना, आणखी 10-20 वर्षांनी मुलांमध्ये ते प्रत्यक्ष देवळात येण्याचे संस्कार होतील आणि मग त्याच्यात खूप बदल झाला तुम्हाला जाणवतो. मुलांप्रमाणे मोठ्याने हे विकत घ्यायची आहे. फार काही त्याची किंमत नाही आणि फार काही ओझं डोक्यावर घ्यायचं नाही. तर आपण देवळात येतो ती देवळाची जागा आणि बाहेरची जागा शॉपिंग मॉल याच्यातला फरक आपल्याला समजला पाहिजे की मी नेमकं देवळात कशासाठी जाते. तर या उपक्रमात आपलं सहकार्य लाभेल अशी अपेक्षा करतो. आशीर्वादासाठी अनेक लोकांनी याचा स्वीकार केलेला आहे. मला खूप स्त्रियांनी आणि मुलींनी सांगितलं फार सुंदर हा जो उपक्रम आहे. आम्ही ऑलरेडी ऑर्डर्स केलेल्या आहेत आणि आम्ही आता येणाऱ्या दिवसात त्याचा वापर करणार आहोत. गुड फ्रायडेला मला वाटतं सर्वांच्या डोक्यावर या वेळ असतील अशी आपण अपेक्षा करूया आणि प्रार्थना करूया. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान सनातन प्रभू परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्म्यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर हो. जा प्रभूच्या कृपेने तुम्हास आठविण्यात येत आहे.